आपल्या अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम आहे आणि त्या शुभारंभ प्रसंगी तुम्हाला साक्षात अयोध्येहून आलेले अक्षदा आहे आणि तुम्हाला आमंत्रण आहे। तर आपण हे अयोध्येच्या कार्यक्रमाचं आमंत्रण आहे। आपल्याला साक्षात प्रत्येकाला अयोध्येमध्ये जाता येणार नाही, म्हणून आपण आपल्या गावामध्ये त्या पद्धतीने कार्यक्रम करणार आहे। तर सगळ्यांनी साडा रांगोळी करायची, गुढी उभारायची, संध्याकाळी दिवे लावायचे। आपल्या गावामध्ये 12:30 पर्यंत रामरक्षा, हनुमान जयंती आणि भजनाचा कार्यक्रम आहे। त्यावेळेस ह्या अक्षता आपण देवघरामध्ये ठेवायच्या आणि पूजेचं ताट घेऊन येताना, आरतीचं ताट घेऊन येताना तिथे अर्पण करायला निम्म्या घेऊन यायच्यात। राहिलेल्या निम्म्या पुन्हा देवघरात ठेवायच्या। भविष्यात जर कोणी आपल्या अयोध्येतून जाणार असेल त्यावेळेस आपल्या प्रभू रामचंद्रांच्या चरणी अर्पण करता येते। गावामध्ये दुपारी 4 वाजता मिरवणुकीचा कार्यक्रम आहे, 6 वाजता कीर्तनाचा कार्यक्रम आहे आणि 8 वाजता भोजनाचा कार्यक्रम आहे, महाप्रसादाचा कार्यक्रम आहे। तर सगळ्यांनी कार्यक्रमाला उपस्थित जाईल।